कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेमध्ये काही रिकाम्या खुर्च्या होत्या, कारण अर्थातच अधिवेशन चालू आहे. त्यामुळे माधुरीताई असतील किंवा अन्य मंत्री महोदय असतील तर ते आलेले नव्हते. त्यामुळे खुर्च्या रिकाम्या होत्या. अधिकारी असं म्हणत होते की जर का ह्या खुर्च्या रिकाम्या असतील तर मेधा कुलकर्णींचा प्रोटोकॉल त्याच्यानंतर इमिजिएट आहे, कारण खासदार तिथे कोणीच नव्हतं आणि शिवाय माझ्याकडे एक कमिटीचं अध्यक्षपद आहे आणि म्हणून ते मला म्हणत होते की आपण इथे बसा. मी म्हटलं की नरेंद्र पाटीलही बसू शकतात, कारण ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे ते आमदार आहेत पण महामंडळाचे अध्यक्ष आहेत. अभिमन्यू पवारांना स्वतःला त्या ठिकाणी बसायचं होतं, म्हणून त्यांची खूप धावधाव तिकडे चालली होती की मी बसतो मी बसतो. अधिकारी असं म्हणाले की ह्याच्यानंतर मेधा कुलकर्णीचं नाव येतं, तर ते असं म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही तिथे बसल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी होईल. हा कार्यक्रम नक्कीच अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या मराठा समाजातील कर्तृत्ववान मुलांचा आणि त्यांना शाबासकी देण्याचा कार्यक्रम आहे, पण कार्यक्रम शासनाचा आहे आणि शासकीय प्रोटोकॉलनुसार खुर्च्यांची रचना केलेली असते. त्यांची जात बघून खरंच रचना केलेली नसते. आणि दुसरं म्हणजे मी कुठंही आजपर्यंत माझी कारकीर्द बघा, मी कुठल्याही कार्यक्रमात गेले तरी लोकांना आवाहन करते की आपण हिंदू म्हणून जगलं पाहिजे. जातीचा विषय आला कुठे, इथे बसू नका. हा अभिमन्यू पवार जेव्हा इलेक्शनला सामोरे जात होते तेव्हा त्यांनी मला अक्षरशः फोन करून माझ्याकडे या, ब्राह्मण समाजाचा मेळावा ठेवणार आहे, तुम्ही त्यांना आवाहन केलं पाहिजे मला मतदान करण्यासाठी, तुम्ही नक्की या. माझी तब्येत ठीक नव्हती तरी पण मी लांबचा प्रवास करून त्यांच्यासाठी गेले. ब्राह्मण समाजाला आवाहन केलं की अभिमन्यूजींच्या पाठीमागे उभं राहायचंय. 1% सगळी मतं, एक गठ्ठा मतं पडली पाहिजेत अभिमन्यूजींना, आणि नक्कीच आमच्या समाजाने सुद्धा मतदान केलं. आणि त्या समाजाचा प्रश्न येतच नाही. सगळ्यांनी विचारांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आज देशामध्ये परिस्थिती वेगळी आहे, आव्हानं वेगळी आहेत, आपले प्रश्न वेगळे आहेत, आपल्याला चॅलेंजेस वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीचे आहेत की ज्याला उत्तर देण्यासाठी हिंदू समाज एकत्र येईल का, हा मुद्दा आहे. एकमेकांच्या जाती काढून काय फायदा आहे. कार्यक्रम वेगळा चाललाय, तुम्ही कशावरून बोलताय. मला सफोकेट झालं तिथे, मी निघून आले तिथून. मला चुकीचं वाटलं ते. आणि त्याच्या अगोदर, कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर माननीय देवेंद्रजी लाऊंजमध्ये आले होते, VIP लाऊंजमध्ये कक्षामध्ये बसले होते. एक समुदाय त्यांना भेटला काही कामानिमित्त, म्हणजे अर्थातच गंभीर परिस्थितीतली एक गट केस होती, त्या संदर्भात ते भेटले. मी पण एक अशीच गंभीर केस घेऊन आले होते. ज्यांच्याविषयी ती केस होती, जे न्यायासाठी झगडतायत ते माझे मराठा समाजातले बांधव होते. त्यांना मी घेऊन गेले होते. अभिमन्यूजी म्हणत होते हे नाही आत येणार, ते नाही यांना भेटणार, ते नाही, तुम्ही आत यांना बोलवू नका, ओ मोहिते तुम्ही यांना आत पाठवू नका. अरे मी पण इथली एक रिस्पॉन्सिबल पदाधिकारी आहे, मी काही लोकांना स्थानिक प्रश्न घेऊन आलेली आहे. देवेंद्रजींना हा विषय माहिती आहे, देवेंद्रजी त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलले, न्याय देण्याचं आश्वासन दिलं. तुम्ही कोण ठरवणार आहे अभिमन्यूजी? तुम्ही अजूनही स्वतःला OSD समजता का? तुम्ही मॉनिटर करणार का की देवेंद्रजींनी कोणाशी बोलायचं आणि कोणाचे नाही? तुम्ही इथल्या पोलिसांना, मोहिते वगैरे मंडळींना तुम्ही सांगणार का की मेधा कुलकर्णींबरोबर आलेली माणसं आत सोडू नका, मी बोलवलेली माणसं आतच सोडा, बाकीच्या कोणाला आत सोडू नका, हे तुम्ही ठरवणार का? ताईंचा गैरसमज झालेला आहे. मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे. बाकी जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाव द्यायचं काही कारण नाही. मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तुम्ही नीट आठवून बघा. बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं मी काय बोललो ते. मी त्यांना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील आर्थिक, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण मागे बसूया. कारण काय होतं, एक खुर्ची रिकामी होती अण्णा बनसोडे साहेबांची, अण्णा आले नाहीत म्हणून म्हणलं की मी आपण नरेंद्र पाटलांना बसूया, एवढंच आहे. एक तर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही, त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत. मी अपमान करण्याचा काही हेतू नाही, आणि जरी माझ्या बोलण्यातून त्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. नाही, पण अशा पद्धतीने मग निघून का गेलं? निघून जावं का बसावं हा त्यांचा विषय, मी काय सांगू शकतो त्याच्यामध्ये. पण मी त्यांना एवढं अशा पद्धतीने
तुम्ही ब्राह्मण म्हणून बसणं योग्य नाही. मी ब्राह्मण म्हणलो नाही, मराठा म्हणलो नाही. हा कार्यक्रम सारथीचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्या ऐवजी म्हणजे आमदार खासदारच्या ऐवजी नरेंद्र पाटील बसणं योग्य राहील एवढंच म्हणलं. ते म्हणले मग दुसऱ्यांसाठी काय म्हणले, मलाच का म्हणले असं पण त्यांचं म्हणणं आहे. दुसरं कोणाला म्हणलं पाहिजे? बाकी पण लोक होते. एकच आहे का? खुर्ची एकच होती रिकामी, ते पण अण्णांची होती. मान्य अण्णा नाही आले बनसोडे साहेब, त्याच्यामुळं रिकामी खुर्ची ठेवण्यापेक्षा ह्यांचा मान आहे. नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी बसावं अशी विनंती केली. That's all.